मंडळी नमस्कार. मंडळी, अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. काल राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातली घोषणा केली. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातल्या 266 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती यांची निवडणूक होत आहे. आणि ही सगळी निवडणूक होत असताना 246 आहेत नगरपरिषदा. मग ही निवडणूक होत असताना हा पहिला टप्पा साधारणपणे 3 डिसेंबरला संपणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 2 डिसेंबरला याचं मतदान होणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये अर्थातच बहुप्रभाग पद्धत आहे. त्यामुळे 2-2 नगरपरिषदेमध्ये सदस्य असतील. एखादा प्रभाग 3 सदस्यांचा असू शकतो. नगरपंचायतीमध्ये मात्र एकच सदस्य पद्धत असणार आहे. आणि त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगानं मतदान करताना व्हीव्हीपॅट वापरणं शक्य नाही अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आताच्या घडीला मुद्दा असा येतो की मतदार यादीतला जो घोळ आहे, हा मतदार यादीतला घोळ निस्तरला नाही किंवा जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊच देणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा महाविकास आघाडी अधिक मनसे यांनी घेतलेला पाहायला मिळाला होता. विशेषतः राज ठाकरे या संदर्भामध्ये जास्त आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यांनी इशाराच दिलेला होता की या निवडणुका कशा घेता तेच पाहूया. मात्र हे सगळं जरी असलं तरीसुद्धा राज्य निवडणूक आयोगानं त्यावरती फारसं गांभीर्यानं लक्ष न देता निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषदा आणि नगरपंचायती होतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणपणे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या होतील. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जानेवारी 2026च्या महिन्यामध्ये राज्यातल्या महानगरपालिका ज्या आहेत त्याच्या निवडणुका होतील. त्यामुळे 3 टप्प्यामध्ये या निवडणुका पार पडतील असं दिसतं आहे. कोरोना काळामुळे या निवडणुका रखडलेल्या होत्या. बऱ्याच नगरपरिषदा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या 5-5 वर्ष त्या कदाचित काही तर त्याहून अधिक काळ प्रशासकीय राजवटीमध्ये आहेत. म्हणजे तिथे लोकनियुक्त नगरसेवक नाहीत किंवा सदस्य नाहीत, पंचायत समिती सदस्य नाहीत, जिल्हा परिषद सदस्य नाहीत, नगरसेवक नाही आहेत. आणि यामुळे झालं असं आहे की एक कल्ली कारभार झालेला आहे. अर्थातच ही सत्ता जी आहे ती राज्य शासनाच्या ताब्यात असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे. पदं नाहीत आणि पदं असल्याशिवाय काम करता येत नाही असंच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं समीकरण असतं. आणि त्यामुळे या निवडणुका घेणं क्रमप्राप्त होतं. मुख्यमंत्र्यांनी तसं सुतोवाचसही केलेलं होतं. आत्ता मुद्दा एवढाच आहे की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता ह्यांना उमेदवारी दाखल करावी लागेल. 1 जुलै 2025ची जी यादी आहे तीच ग्राह्य मानायचं ठरलेलं आहे. आणि त्यामुळे आता कुरकुर न करता, कुठलीही कटकट न करता या निवडणुका लढवाव्या लागतील. आणि महाविकास आघाडीला देखील या निवडणुका लढवाव्या लागतील हे आता स्पष्ट झालेलं आहे.